नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झालेला आहे। आता लवकरच जी.आर. येणार आहे। कारण की मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या वेळेस मोठी समस्या निर्माण झाली होती, ती म्हणजे आचारसंहितेची। आचारसंहिता लागल्यामुळे असे वाटत होते की आता शेतकरी कर्जमाफी ही लांबवल्या जाईल काय। कारण की मित्रांनो, गेल्या एका वर्षात शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे। आधी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले होते, त्यानंतर आता शेतमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी आंदोलन करत कर्जमाफीची मागणी केली होती। या आंदोलनात अनेक शेतकरी नेते सामील झाले होते। त्यानंतर सरकारने 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता। मात्र सध्या विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक सुरू आहे, त्यामुळे या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। मात्र आता हा प्रश्न सुटलेला आहे। शेतकरी कर्जमाफीचा मार्ग मोकळा झालेला आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत ही सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। विधान परिषद निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, त्यामुळे कर्जमाफी संकटात सापडण्याची शक्यता होती। मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी आचारसंहितेतून विशेष सूट दिलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली ही कर्जमाफी योजना आता 30 जून पूर्वीच अंमलात येणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे। परंतु मित्रांनो, आणखी एक आनंदाची जी बातमी आहे ती म्हणजे ही कर्जमाफी याच महिन्यात होणार असल्याची बातमी समोर आलेली आहे। माहिती समोर आलेली आहे। खात्रीशीर माहिती ही आहे की आता 30 जून पूर्वी ही कर्जमाफी होणार आहे। कारण आता कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचा निर्णय येणार आहे। कारण की 31 मे रोजी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे। सहकार विभागाच्या माध्यमातून कर्जदार शेतकऱ्यांची माहिती शासनाला सादर झालेली आहे। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रियेला वेग आला असून शेतकऱ्यांच्या आता शासनाच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे। खरीप हंगाम अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे। योजनेमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे 31 मे रोजी राज्य शासनाकडून कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने शेतकरी वर्गात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झालेले आहे। राज्य सरकारने 30 जून पूर्वीच शेतकरी कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे। मात्र त्यापूर्वीच म्हणजेच 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या समितीने अगोदरच अहवाल सादर केला आहे। त्यातच आता खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे यासाठी राज्य सरकारकडून 31 मे रोजी कर्जमाफीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। चालू बाकी असलेले शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे। कारण की कर्जमाफीला निवडणूक आयोगाची सुद्धा मंजुरी मिळालेली आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याच नावाने ही कर्जमाफी योजना सुरू असल्यामुळे तसेच शेतकऱ्यांना आता पेरणीची प्रतीक्षा लागलेली आहे, त्यांना सुद्धा कर्ज मिळावे यासाठी 31 मे रोजीच हा जी.आर. निघण्याची शक्यता आहे, अशी अधिकृत माहिती मिळालेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमातच या कर्जमाफीची अधिकृत घोषणा केल्या जाऊ शकते। कारण की सर्व प्रकारच्या याद्या तयार आहेत। सहकार विभागाच्या माध्यमातून सर्व काही माहिती अपडेट करण्यात आलेली आहे। त्यांच्या सुट्ट्यासुद्धा रद्द करण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे आता शेतकऱ्यांना 31 मे 2026 रोजी ही कर्जमाफी दिल्या जाऊ शकते। अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाची आणि खात्रीशीर अपडेट आहे। तरी ही अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।